खोतवाडी येथे आरोही बार जवळ तारदाळ येथील जावईवाडी परिसरात मयूर दीपक कांबळे वय वर्ष 25 या युवकाचा तिघा युवकाने धारदार शस्त्रांनी सपासप वार करून निर्घृण खून केला। ही घटना शनिवारी रात्री घडली। या प्रकरणी उशिरा शहर पोलिसांनी विनायक संभाजी चौगुले, अंकुश निलेश माने व रोहन रमजान मुजावर या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर दीपक कांबळे या युवकाचा खून झाला आहे। मयूर कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडीमध्ये राहण्याचा आहे। तो हमालीचं काम करत होता। मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून वादावादीचे प्रकार घडत होते। गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता, तर शेजाऱ्यांनी व त्यांच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता। पण पुन्हा काल वादाचे रूपांतर घडले। पुन्हा दोघांची भांडणे मिटवण्यात आली। त्यातच तारदाळ येथील 4 युवक एका बारमध्ये दारू पिण्यास बसले होते। यावेळी पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्याने जोरदार वादावादी झाली। यावेळी मारेकऱ्यांनी तलवारीसारख्या धारदार शस्त्राने मयूरला गाठून हल्ला चढवला। तसेच मयूर खाली कोसळल्याने मारेकऱ्याने दगड घेऊन डोक्यात अक्षरशः चेंदामेंदा केला। त्यामुळे तो जागीच मृत झाला। घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली। इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरच्या मित्रमंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।